Good morning, student. Before starting experience or training, what we see in last lecture in Medical Termination of Pregnancy Act, object, definition, circumstances under which the pregnancy may be terminated by registered medical practitioners and experience or training. काय बघितलं आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971 आणि 1975मध्ये तर बघितलं ऑब्जेक्ट बघितला, त्याचं मेन ऑब्जेक्ट काय आहे, त्यानंतर डेफिनेशन बघितली, त्याचे सर्कमस्टन्सेस बघितले, एक्सपिरियन्स बघितला, त्यानंतर एक्सपिरियन्स आणि ट्रेनिंग, एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग काय आहेत तर एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग लेट्स सी. This act prescribes the experience and training in gynecology and obstetrics for RMP who should have to terminate the pregnancy. काय आहे तर काय प्रिस्क्राईब करतात हा ॲक्ट? एक्सपिरियन्स, त्यानंतर ट्रेनिंग कशामध्ये? गायनॅकोलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक्स. कशासाठी? RMP फॉर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर who should have to terminate the pregnancy, जो काय करू शकतो? प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतो. त्यानंतर बिफोर कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट शुड हॅव रजिस्ट्रेशन इन, जेव्हा आपण कमेन्समेंट करणार ह्या ॲक्ट आधी, बिफोर कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट या ॲक्टच्या आधी शुड हॅव रजिस्ट्रेशन, कशामध्ये रजिस्ट्रेशन असायला पाहिजे तर इन स्टेट मेडिकल रजिस्टर अँड हॅव मोर दॅन 3 years ऑफ एक्सपिरियन्स अँड प्रॅक्टिस इन मेन्शन फील्ड. त्यासाठी काय असायला पाहिजे तर त्यांना एक्सपिरियन्स असला पाहिजे. किती? 3 वर्षापेक्षा जास्त. आणि कशामध्ये? त्यांची जी पण काही फील्ड आहे त्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आफ्टर कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट शुड हॅव कम्प्लिटेड 6 months ऑफ हाऊस सर्जन्सी इन गायनॅकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स. त्यांनी काय दिलेलं आहे तर ह्या ॲक्टच्या नंतर तर काय असायला पाहिजे तर काय असायला हवं तर 6 महिन्यांसाठी त्यांनी हाऊस सर्जन्सी कशामध्ये? गायनॅकोलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक्समध्ये केलेली पाहिजे. त्यानंतर मोर दॅन 1 year एक्सपिरियन्स, किती? 1 वर्षापेक्षा जास्त त्यांना एक्सपिरियन्स असायला पाहिजे इन द प्रॅक्टिस ऑफ गायनॅकोलॉजी, कशामध्ये? गायनॅकोलॉजीमध्ये अँड ऑब्स्टेट्रिक्स ॲट एनी हॉस्पिटल, कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये. किती असला पाहिजे तर मोर दॅन 1 year, 1 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आणि त्यांना प्रॅक्टिस असायला पाहिजे कशामध्ये? गायनॅकोलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक्समध्ये, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर असिस्टेड RMP इन द परफॉर्मन्स ऑफ 25 cases ऑफ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी इन अ हॉस्पिटल एस्टॅब्लिश्ड ऑर मेंटेन बाय गव्हर्मेंट फॉर दिस पर्पज. असिस्टेड RMP इन द परफॉर्मन्स ऑफ, किती परफॉर्मन्स तर 25 cases ऑफ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी इन द हॉस्पिटल एस्टॅब्लिश ऑर मेंटेन बाय, कोणी मेंटेन केलेलं तर बाय गव्हर्मेंट फॉर दिस पर्पज. त्यानंतर RMP हू होल्ड्स पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑर डिप्लोमा इन गायनॅकोलॉजी. काय आहे? RMP कोणता? RMP हू होल्ड्स, काय असणार त्यांच्याकडे तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, त्यानंतर किंवा डिप्लोमा कशामध्ये? इन गायनॅकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स. द एक्सपिरियन्स ऑर ट्रेनिंग गेन्ड ड्युरिंग द कोर्स ऑफ सच डिग्री ऑर डिप्लोमा. कसे असले पाहिजे ते पर्सन तर त्यांच्याकडे एकतर डिग्री किंवा डिप्लोमा कशामध्ये? गायनॅकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्समध्ये आणि एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग गेन ड्युरिंग द कोर्स ऑफ सच डिग्री ऑर डिप्लोमा. त्यानंतर बघा प्लेसेस ऑफ प्रेग्नन्सी टर्मिनेशन, तर त्यासाठी कोणतं प्लेस असायला पाहिजे तर कसं प्लेस असणार तर प्रेग्नन्सी टर्मिनेशनसाठी बघा शुड हॅव अप्रुव्हल फॉर गव्हर्मेंट, शुड हॅव अप्रुव्हल फ्रॉम गव्हर्मेंट, त्यांना गव्हर्मेंटकडून अप्रुव्हल
असायला पाहिजे. त्यानंतर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीज मे बी डन अंडर सेफ अँड हायजेनिक कंडिशन. जी पण काही त्यांची प्रेग्नन्सी टर्मिनेशन होणार आहे तर त्यासाठी कशी एरिया असला पाहिजे किंवा कशी कंडिशन असली पाहिजे, सेफ आणि हायजीन कंडिशन असली पाहिजे. त्यानंतर फॅसिलिटीज रिक्वायर्ड. कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज असल्या पाहिजेत बघा. ऑपरेशन टेबल, इन्स्ट्रुमेंट्स, ॲनेस्थेटिक्स इक्विपमेंट, रेस्क्यू सिटेशन इक्विपमेंट, त्यानंतर स्टरिलायझेशन इक्विपमेंट, ड्रग्ज अँड पॅरेंटल फ्लुइड्स फॉर इमर्जन्सी यूज. आलं लक्षात? हे सर्व इक्विपमेंट किंवा फॅसिलिटीज तिथे रिक्वायर्ड आहेत. त्यानंतर बघा मेंटेनन्स ऑफ ॲडमिशन रजिस्टर. मेंटेनन्स ऑफ ॲडमिशन रजिस्टर काय दिलेलं आहेत बघा. हेड ऑफ द हॉस्पिटल और ओनर ऑफ द अप्रूव्ड प्लेस शुड मेंटेन रजिस्टर इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म ऑफ द ॲडमिशन ऑफ वुमन फॉर द टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीज. काय दिलेलं आहे. हेड ऑफ द हॉस्पिटल, जे पण काही हॉस्पिटलचे हेड असणार आहे किंवा ओनर ऑफ द अप्रूव्ड प्लेस शुड मेंटेन, काय मेंटेन करायला पाहिजे, रजिस्टर इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म ऑफ द ॲडमिशन ऑफ वुमन फॉर द टर्मिनेशन ऑफ देअर प्रेग्नन्सीज. त्यानंतर सिरियल नंबर शुड बी गिवन टू ईच एंट्री इन द रजिस्टर. सिरियल नंबर शुड बी गिवन, कशामध्ये दिलेला हवा, गिवन टू ईच एंट्री इन द रजिस्टर, रजिस्टरमध्ये. त्यानंतर फ्रेश सिरियल नंबर नीड टू बी गिवन इन ईच कॅलेंडर इयर. त्यानंतर फ्रेश सिरियल नंबर गरजेचा आहे, जो की कशामध्ये द्यायला पाहिजे तर ईच कॅलेंडर इयर. त्यानंतर सिरियल नंबर ऑफ ईच इयर शुड बी डिस्टिंग्विशेबल. जो पण काही सिरियल नंबर आहे ईच इयरचा कसा असायला हवा तर डिस्टिंग्विशेबल. त्यानंतर इन्फॉर्मेशन शुड नॉट बी डिस्क्लोज्ड. इन्फॉर्मेशन डिस्क्लोज्ड व्हायला नको आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज. तर ह्या ॲक्टमध्ये काय ऑफेन्सेस आणि पेनाल्टीज असणार आहेत तर बघा, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बाय अ पर्सन हू इज नॉट RMP. पेनाल्टीज आहे पनिशेबल अंडर IPC. ऑफेन्सेस काय आहे, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बाय अ पर्सन हू इज नॉट RMP. जो पण काही पर्सन आहे तर तो कशामध्ये नाही आहे तर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर नाही आहेत आणि तो काय करत आहेत, प्रेग्नन्सी टर्मिनेट करत आहे, तर तो त्यावेळेस काय होणार आहे तर ऑफेन्स होणार. त्यानंतर पेनल्टीज काय असणार मग त्याच्यासाठी, पनिशेबल अंडर IPC. त्यानंतर नेक्स्ट बघा, एनी पर्सन हू विलफुली contravenes or fails to comply with the requirements of any regulation made by state government. काय आहे, एनी पर्सन who willfully contravenes or fails to comply with the requirement of regulation made by state government. जे पण काही स्टेट गव्हर्मेंटने रेग्युलेशन मेड केलेले आहे किंवा जे पण काही स्टेट गव्हर्मेंटने रेग्युलेशन बनवलेले आहेत तर तो पर्सन कसा असला पाहिजे, एनी पर्सन हू विलफुली कॉन्ट्राव्हेन्स किंवा फेल्स टू कंप्लाय विथ द रिक्वायरमेंट ऑफ एनी रेग्युलेशन. जे पण काही रेग्युलेशन आहे त्यामध्ये जर तो पर्सन फेल झाला तर त्यावेळेस काय असणार आहे तर तो एक ऑफेन्स असणार आहेत. पेनल्टीज काय असणार तर बघा, पेनल्टीज आहेत 1000 रुपीज. पेनल्टीज किती आहे, 1000 रुपीज. तर हे झाले ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज. तर आपण द पॉयझन ॲक्ट चॅप्टर नंबर 10 काय काय बघितलं आपण ह्यामध्ये तर पहिल्यापासून, ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर
ऑब्जेक्ट बघितला, त्यानंतर डेफिनेशन बघितली, त्यामध्ये गार्डियन आणि मायनर बघितलं, त्यानंतर कसली डेफिनेशन बघितली तर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन बघितली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला प्लेस कसा असायला हवा आहे तर त्यानंतर बघितलं. त्यानंतर सर्कमस्टान्सेस बघितले, त्यानंतर बघितलं एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग किती असायला पाहिजे, प्लेसेस फॉर प्रेग्नन्सी टर्मिनेशन, मेंटेनन्स ऑफ ॲडमिशन रजिस्टर, त्यानंतर ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज. समजलं? तर हा चॅप्टर तुम्ही एकदा रीड करणार. थँक्यू.